नमस्कार मित्रांनो. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय. परवाला 14 ऑगस्ट 2025 रोजी अहमदपूर शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये, ऐतिहासिक स्वरूपामध्ये सम्राट मित्रमंडळ आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं तिरंगा रॅली मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे. प्रामुख्यानं ही तिरंगा रॅली अहमदपूर शहरामध्ये काढत असताना सम्राट मित्रमंडळ नाममात्र अशा स्वरूपामध्ये आहे. सबंध आपल्या अहमदपूरकरांचा यामध्ये सहभाग होता. याचं सगळं क्रेडिट सबंध अहमदपूरवासियांना आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं गेल्या 4 वर्षापासून हा एक उपक्रम आपण अहमदपूर शहरामध्ये करतोय. साधारणतः 1000 फुटापासून सुरुवात झालेला हा प्रवास 1141 फुटापर्यंत या ठिकाणी गेलेला. तसं पाहिलं तर राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, प्रेम, सद्भावना, भाईचारा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी वृद्धिंगत करण्यासाठी सम्राट मित्रमंडळाचा हा उपक्रम आहे. प्रामुख्यानं महात्मा गांधी महाविद्यालयाचे विचार विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आदरणीय बेंडकुळे साहेब आणि त्यांची सर्व टीम, सचिव ॲडव्होकेट PD कदम साहेब, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार सर आणि सर्व प्राध्यापक वर्ग, त्याचबरोबर NCC, NSS आणि त्यांचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत बिराजदार सर, प्राध्यापक डॉक्टर ससाने सर आणि त्यांचे NSSची सर्व टीम, त्याचबरोबर यशवंत विद्यालयाचे आदरणीय दलित मित्र DB लोहारे गुरुजी, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर अशोक सांगवीकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय पर्यवेक्षक राम दत्तापुरे सर, त्याचबरोबर NCCचे सर्व प्रमुख आणि त्यांचे सर्व विद्यार्थी, याचबरोबर महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर त्यांची सर्व NCCची टीम, JNM ANM कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थिनी, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे, माध्यमिक शाळेचे, प्रशालेचे शिक्षक कदम सर असतील आणि त्यांचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे सर्व आदरणीय माने सर, त्यांचे सर्व शिक्षक आणि तिथले विद्यार्थी, त्याचबरोबर इतर शहरातील विमलाबाई देशमुख कन्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी, या सगळ्यांच्या सहकार्यात एवढे सर्व विद्यार्थी, साधारणतः एक 2000 विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. आणि या रॅलीमध्ये विशेषतः जे सिनियर विद्यार्थी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं साई गणेश मिलिटरी फाउंडेशनचे आदरणीय अशोकरावजी केंद्रे साहेब आणि त्यांचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचे भूषण असलेले DIG मंच कीपर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ज्ञानदीप अकॅडमी, तिथले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी होता. याच अनुषंगानं जर विचार केला तर या तिरंगा रॅलीला उद्घाटक म्हणून आपल्या नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप साहेब हे पुन्हा एकदा या रॅलीच्या उद्घाटनासाठी उपस्थित झाले. आज त्यांच्याकडं नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही रेंजचा त्यांच्याकडे चार्ज आहे, म्हणजे 8 जिल्ह्याचा कारभार त्यांच्याकडं होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा उद्घाटनासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं लोकनेते असलेले
दीन दलित कष्टकरी कामगार वंचितांचा बुलंद आवाज म्हणून आम्ही ज्यांचा उल्लेख करतो ते या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बबुरावांजी खंदाडे साहेब हे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. आणि त्याचबरोबर शहरातील सर्व पत्रकार बांधव हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. पोलीस बांधवांची विशेष साथ या ठिकाणी होती. आणि हे करत असताना अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं 1141 फूट लांबीच्या तिरंगा ध्वज प्रतिकृतीची आपण अहमदपूर शहरामध्ये रॅली काढू शकलो. बांधवांनो, मला या ठिकाणी चर्चा करत असताना आपल्याला विनम्रपणे काही गोष्टी नमूद करावयाच्या आहेत. एक महत्त्वाची बाब म्हणजे या तिरंगा रॅली या कशासाठी आहेत. तर आज जे आपल्या चौफेर जे वातावरण आहे ते वातावरण निश्चितच विचार करण्यासारखं आहे. प्रश्नार्थक चिन्ह पुढं जर देण्याचा प्रयत्न झाला तर अतिशयोक्ती वाटता कामा नये असं एक वातावरण आसपास आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बालमनावर किंवा जनसामान्यांच्या मनावर आपल्या तिरंग्याविषयी आपल्या देशाविषयी राष्ट्रभक्ती प्रेम सद्भावना राष्ट्रीय एकात्मता ही जी मूल्ये आहेत ही मूल्य त्याच्या बालमनावर युवक मनावर बिंबवणं सातत्यानं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. कारण भारत हा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. भारतीय संविधानानं अर्थात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी हे जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत या भारतीय संविधानाच्या माध्यमातून याचं संरक्षण करणं ही मूल्ये जी आहेत ही मूल्य टिकवणं ही खऱ्या अर्थानं जबाबदारी आज तुमची आमची आहे. आणि म्हणून ही सर्व मूल्य टिकण्यासाठी विकसित होण्यासाठी याची पेरणी होण्यासाठीचा हा उपक्रम आहे. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासनं अनेक वर्षापासनं सम्राट मित्रमंडळ आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराचा हा सातत्यानं यासाठी पुढाकार झालेला आहे. आज महात्मा गांधीमधून निघालेली ही जी तिरंगा रॅली होती महाविद्यालयापासून निघालेली यामध्ये सबंध अहमदपूरकरांनी उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला. अगदी JCB लावून सुद्धा अनेकांनी या तिरंगा रॅलीला पुष्पवृष्टी या ठिकाणी केलेली आहे. याच्या पुढं जाऊन आपण एक नवीन कन्सेप्ट यामध्ये देण्याचा प्रयत्न केला की या तिरंगा रॅलीच्या अग्रभागी शीर्षस्थानी एक आपण रथ तयार केलेला होता. आणि या रथामध्ये जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असतील बौद्ध समाजाचे धर्मगुरू असतील हिंदू समाजाचे धर्मगुरू असतील लिंगायत समाजाचे धर्मगुरू असतील आणि इतर ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू असतील अशा वेगवेगळ्या जातीच्या धर्मगुरूंना त्या रथामध्ये आपण स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं कारण काय की हा देश कुण्या एकाचा नाही, हा देश सर्वांचा आहे. आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध साळी माळी कोळी हटकर धनगर बंडगर जेवढ्या काही जाती आहेत या सगळ्यांचा समान अधिकार या देशावर आहे. आणि म्हणून आणि हा तिरंगा हे आपलं राष्ट्रप्रतीक आहे. आणि आपल्या राष्ट्रप्रतीकाचा सन्मान इथल्या प्रत्येक भारतीयांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट या ठिकाणी आठवणार आहे की बाबासाहेब म्हणायचे की मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीय. आणि म्हणून आमच्या बापानं ही शिकवण या ठिकाणी दिली असल्या कारणानं आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा सुद्धा सरस पद्धतीनं या ठिकाणी आपण तिरंग्याचा जयघोष किंवा तिरंग्याचा आपण मान सन्मान वाढवण्यासाठी आपण सातत्यानं जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून भविष्यात सुद्धा कुठल्या निमंत्रणाची आमंत्रणाची वाट न बघता सर्व राजकीय पक्ष असतील विविध संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार असतील या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ही तिरंगा रॅली मागच्या काळापासून जसे आपण यशस्वी केलो तशाच पद्धतीनं ही तिरंगा रॅली आपण सगळ्यांनी यशस्वी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि हे एक अहमदपूरकरांचा जो उत्साह आहे हा उत्साह ओसंडून वाहत होता. मी कालपासनं समाज माध्यमावर पाहण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चुकत नसेल तर मराठवाड्यामध्ये ही एक आगळी वेगळी अभूतपूर्व अशा पद्धतीची रॅली या ठिकाणी ठरली. आणि अशाच रॅलीच्या माध्यमातून अशा उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती प्रेम आपल्या राष्ट्रीय प्रतीकाविषयीचा आदर या ठिकाणी आपण प्रकट करण्यासाठी पुढं यावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. आणि ही रॅली आपण अहमदपूरकरांनी यशस्वी करून दाखवली त्याबद्दल मी मनाच्या अंतःकरणातून या ठिकाणी मी आभार व्यक्त करणार आहे. आणि
राष्ट्रगीताच्या नंतर त्या रॅलीची सांगता झाली. तो जो प्रसंग होता तो प्रसंग अतिशय अंगावर शहारे असा आणणारा होता. या रॅलीमध्ये माजी सैनिक जे आहेत, ज्यांनी आयुष्यभर आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी, राष्ट्रांच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी, सीमेवर या ठिकाणी ज्यांनी आपली वेळ दिला, कर्तव्य पार पाडलं आणि आता रिटायर होऊन ते आपल्या नागरिक म्हणून वावरत असताना सुद्धा त्यांचं स्फुल्लिंग असं चेतवावं अशा पद्धतीच्या वातावरण निर्मिती झाली आणि गेल्या अनेक वर्षापासून ते सुद्धा या ठिकाणी माजी सैनिक आपल्या या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार मानावं. आम्ही सम्राट मित्रमंडळ फक्त नाम मात्र आहोत. हे संबंध अहमदपूरकरांचं यश आहे हेच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित आहे. या ठिकाणी दत्तात्रय भुरकापल्ले पाहत आहेत, मनोहर पाटील मामा, त्यानंतर रमेशजी पाटील सर आहेत, आमचे सोहेलबाई पठाण आहेत. या सगळ्यांना, सोहेलबाई पठाण असतील, त्यानंतर बालाजीराव डॉक्टर थेटे सर असतील, सतीश गायकवाड सर, मुश्ताक बक्षी सर, गंगाधरजी सरोदे सर, या सगळ्यांचं मी मनाच्या अंतःकरणातून या ठिकाणी मी आभार व्यक्त करणार आहे. बांधवांनो, भविष्यामध्ये अहमदपूरकरांसाठी असेच एक नवनवीन उपक्रम या ठिकाणी घेऊन मी आपल्या समोर उपस्थित राहणार आहे. तुर्तास आपल्या सहकार्याबद्दल मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. सम्राट मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी अगदी म्हणजे खूप वेळ, कारण मित्र हो, असे उपक्रम हे एकट्यांचं हे काम नाही, त्याच्या पाठीमागं असंख्य पाठीमागं काम करणाऱ्या माणसांची म्हणजे फळी असते. समोर पडद्यावर एखादा माणूस असतो, परंतु पडद्याच्या पाठीमागं जी माणसं आहेत तीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत. आदरणीय आमचे अहमदपूरचे सुपुत्र, अहमदपूरचे भूषण आहेत आदरणीय नरवटे सर, ते सुद्धा या ठिकाणी लाईव्हवर आहेत. सगळ्यांना मी मानाचा नमस्कार करतो. बालाजी थेटे सर, जय भीम भाऊ. ओके, क्रांतिकारी जय भीम थेटे सर. पावसाच्या वातावरणात सुद्धा बाहेर पडलं पाहिजे, ही भूमिका आपण सगळे चर्चा करत असताना लक्षात ठेवावी. विनोदाचा भाग जाऊ द्या, परंतु आजच्या या माध्यमातून आपण सगळेजण पुन्हा एकदा अशाच राष्ट्रीय उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र येऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. भविष्यात सुद्धा या ठिकाणी या सम्राट मित्रमंडळाचे जे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाला मागं अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून आपण तर पाठिंबा देतच असतात, पण पुढं सुद्धा चालून या ठिकाणी आपण अशाच पद्धतीचं भरभरून सहकार्य, भरभरून पाठिंबा अशा या उपक्रमासाठी द्यावा अशी नम्रतेची विनंती आजच्या या ठिकाणी करतो. आणि हे विजय पवार सर मीडियामधले एक महत्त्वपूर्ण आणि आमचे परम मित्र आहेत. आकाश ढवळे सर आहेत. छान, थँक्यू सर. आपली कमेंट्स आली म्हणजे बस भरून पावलं. आणि मग असे उपक्रम आपण अहमदपूरकरांसाठी गरजेचे आहेत, कारण भावी पिढ्याला किंवा युवकांसाठी दिशादर्शक अशा पद्धतीचं काम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम सर. विकास कांबळे सर, जय भीम भाऊ. थँक्यू विकासजी, जय भीम. रितेश रायभोळे सर आहेत. रितेशजी, व्हिडिओ कमी पडले, तुमची कमी जाणवली, थोडंसं सहकार्य करणं या ठिकाणी गरजेचं आहे. गणेश स्वामी सर आहेत. बालाजी गायकवाड सर आहेत. सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे सगळेजण थोडंसं आरामाच्याच अवस्थेमध्ये आहेत असं वाटतं. ठीक आहे, तर या कार्यक्रम झाला आणि आम्ही सगळी टीम येऊन आभार मानायचो. अजय सर आहेत, उद्धव कांबळे सर, जय भीम भाऊ, जय भीम सर, जय भीम, जय भीम. देविदास कदम सर आहेत, जय भीम भाऊ, जय भीम सर. आमचे मार्गदर्शक मकरंद जोशी सर आहेत. काल ते व्यापामुळं उपस्थित नव्हते, कारण ते आमचे आदरणीय शर्मा सरांनी त्यांना निरोपही दिलेला होता. ठीक आहे, तर मित्रांनो, भविष्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे. या शहरासाठी, या शहरातल्या आमचे आदरणीय केशव माने सर आहेत, धन्यवाद सर.
आपल्या शहरासाठी आणि या शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व उपक्रमासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन अशा उपक्रमाला आपण सहकार्य केलं पाहिजे, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि कालचं जे अभूतपूर्व ऐतिहासिक अशी जी रॅली झाली, या रॅलीचं श्रेय सर्व अहमदपूरकरांना आहे, हे पुन्हा एकदा ठासून या ठिकाणी सांगतो. आणि मी माझं लाईव्ह या ठिकाणी संपवतो. पुन्हा एखाद्या विषयावर आपल्याशी चर्चा करायला मला निश्चित आवडणार आहे. निश्चित आपण चर्चा करूया. धन्यवाद.